नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायराळ लीगल टिप्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये कोर्टाच्या प्रत्येक तारखेला हजर नाही राहिले तर काय परिणाम होतात याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण की ओळख कायद्याची आपल्याच फायद्याची। तर चला मग जाणून घेऊया कोर्टाच्या प्रत्येक तारखेला हजर नाही राहिलं तर काय परिणाम होतात। मित्रांनो, आपल्याला जर कायदेविषयी सल्ला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता, त्यासाठी नाममात्र फीस आहे। तर चला मग जाणून घेऊया कोर्टाच्या प्रत्येक तारखेला हजर नाही राहिले तर काय परिणाम होतात। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की केसेस या दोन प्रकारचे असतात, एक क्रिमिनल केसेस आणि एक सिव्हिल केसेस। मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण की सिव्हिल केसेसमध्ये बऱ्याच मित्राचे फोन आले होते की सिव्हिल केसेसमध्ये आम्हाला हजर व्हावं लागते, आम्ही दावा दाखल केलेला आहे, आम्ही वादी आहोत, आम्ही हजर होतो पण प्रतिवादी हजर होत नाहीत, मग आम्हाला हजर राहण्याची काय आवश्यकता असते। मित्रांनो, कोर्टाच्या रूलप्रमाणे वादीला कोणत्याही केसेसमध्ये हजर राहण्याची आवश्यकता नसते, कारण की आपण आपली केस लढवण्यासाठी वकील तिथे एंगेज केलेला असतो, वकील लावलेला असतो आणि वकील ते आपलं संपूर्ण काम करत असतो। आपली साक्ष दाखल करायची असते किंवा आपलं म्हणणं मांडायचं असतं किंवा ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत असं काहीतरी आदेश किंवा तातडीचा आदेश कोर्टाकडून आपल्याला घ्यायचा असतो, त्यावेळेस आपल्याला कोर्टामध्ये हजर राहणं आवश्यक असतं। परंतु सहसा सिव्हिल मॅटरमध्ये हजर राहणे हे एवढे महत्त्वाचे नसते किंवा एवढी आवश्यकता नसते। परंतु काही वेळेस असं होतं की समोरची पार्टी आपल्यावर दबाव आणत असते आणि आपल्याला तिथे प्रकरणामध्ये काय हालचाल होत आहे आणि कशा प्रकारे ते प्रकरण चालवत आहेत किंवा त्या ठिकाणी आपल्या विरोधात काही आदेश तर होत नाहीत, यासाठी आपल्याला कोर्टामध्ये जाणं भाग पडतं। अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपणच चक्रा मारत असतो कोर्टामध्ये। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपल्यासारखा काही आदेश कोर्टाकडून घ्यायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला कोर्टामध्ये जाणं किंवा आपली त्या ठिकाणी केस प्रेस करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपल्याला कोर्टामध्ये जाणे भाग पडतं। परंतु खरं बघायला गेलं तर मित्रांनो, सिव्हिल मॅटरमध्ये आपल्याला कोर्टामध्ये जाणे महत्त्वाचे नाही आणि जर आपण कोर्टामध्ये गेला नाही तर आपलं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपला वकील हा चांगला असला पाहिजे। वकिलाने आपल्या केसची मांडणी व्यवस्थित कोर्टासमोर केली पाहिजे, जेणेकरून आपली केस आपण जिंकलो पाहिजेत। वकिलांना आपली केस व्यवस्थित मांडणी नसेल केली तर त्या ठिकाणी आपल्याला नुकसान होऊ शकतो, आपली केस ही आपल्या विरोधात जाऊ शकते आणि समोरची पार्टी जिंकून आपल्यावर अन्याय करू शकते। त्यामुळे आपण कोर्टामध्ये जाणं आणि आपली केस पाहणं हे महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आता क्रिमिनल केसविषयी जाणून घेऊया। क्रिमिनल केसेसमध्ये जर आरोपी असाल तर आरोपीला प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजेरी लावणे अत्यंत आवश्यक असतं। ज्या वेळेस आपल्याला कोर्टानं तारीख देऊन बोलवलेलं असतं त्यावेळेस कोर्टामध्ये जाणे महत्त्वाचं आहे। जर आपण कोर्टामध्ये गेलो नाही तर त्या ठिकाणी आपल्याला कोर्टामार्फत वॉरंट निघू शकतं आणि वॉरंट निघाल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की पोलीस आपल्या घरी येऊन आपल्याला अरेस्ट करू शकतात किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन ते आपल्याला घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे क्रिमिनल केसेसमध्ये प्रत्येक दर तारखेला कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण त्या ठिकाणी फिर्यादी असाल तर फिर्यादीला क्रिमिनल केसेसमध्ये कोर्टामध्ये दर तारखेला हजर राहणे महत्त्वाचे नाही किंवा तशी गरजही नसते कोर्टामध्ये तुम्ही हजर व्हावी म्हणून। ज्यावेळेस आपली गरज पडेल त्यावेळेस कोर्ट आपल्याला साक्षी समन्स पाठवते आणि त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जाऊन आपली साक्ष नोंदवू शकतात। परंतु जर आपण आरोपी असाल तर आपल्याला एक वेळेस समन्स पाठवलं जातं आणि जर समन्स पाठवूनही आपण कोर्टामध्ये येत नसाल तर त्यावेळेस आपल्याला निश्चितच वॉरंट पाठवले जाते आणि वॉरंट पाठवल्यानंतर पोलीस आपल्याला घरी येऊन आपल्याला अरेस्ट करून घेऊन जाऊ शकतात। बदनामी करण्यासाठी जाणून बुजून आपल्या एरियामध्ये येत असतात आणि पोलीस आपल्याला बदनाम करून आपल्या लोकल एरियामधून उचलून घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे आपले कॅरेक्टर हे डॅमेज होऊ शकतं, बदनामी होऊ शकते आणि बदनामी होऊ नये किंवा कॅरेक्टर डॅमेज होऊ नये त्याकरता आपण कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला आरोपी असाल तर कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला हजर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर वारंवार आपण कोर्टामध्ये गेलो नाहीत किंवा हजर राहिलो नाहीत तर त्या ठिकाणी वॉरंट निघूनही पोलिसांना आपण मिळून येत नसाल किंवा तशा प्रकारचं आपण कोर्टामध्ये हजर होत नसाल तर कोर्ट त्यावेळेस आपल्याला ऑब्स्कँडेड म्हणून जाहीर करत असतो, अर्थात आपण फरार आरोपी आहोत म्हणून जाहीर करत असतो आणि कलम 82 खाली जाहीर प्रकटन येऊन पेपरमध्ये तशा प्रकारची नोटीस छापून येत असते। ज्यावेळेस आपण सेक्शन 82 खाली जाहीर प्रकटन पब्लिकेशन झाल्यानंतरही कोर्टामध्ये हजर होत नसल्यामुळे आपली जी काय प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी कोर्ट अटॅच करीत असतं आणि प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर ती कोर्ट लिलावाद्वारे विक्री करत असते। कोर्टाने जर आपली प्रॉपर्टी अटॅच केली तर आपल्या त्या ठिकाणी मोठे नुकसान होऊ शकते मित्रांनो। त्यामुळे आपण वारंवार कोर्टासमोर किंवा प्रत्येक तारखेला कोर्टासमोर हजर राहणे अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडला असेल, कमेंटद्वारे कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला। लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा आपले चॅनल लीगल टिप्स।